फारुखभाई असतील, बागडेसाहेब असतील, हारगे असतील, अशा भरपूर कार्यकर्त्यांनी कुस्त्याचं नियोजन मैदान घ्यायचं ठरलं आणि मला अभिमान वाटतो की मैदान ठरलं, पॉम्पलेट छापल्या आणि मग मला ह्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मैदान असं घेतो आहे. मला आश्चर्य वाटलं. त्याच्या अगोदर मला विचारलं नाही, काही नाही आणि ह्यांनी मैदान घेतलं तर असं मैदान घ्यायचं म्हणजे थोडंसं रिस्क कॉस्ट करतो आपण आणि तसं मॅनेजमेंट पण मोठी लागते. त्यामुळे आम्ही करतो सगळं. मग परत सगळे कार्यकर्ते आणखी त्याला जोडले आणि जोडून हे असं भव्य दिव्य मैदान, हे पहिल्या वेळी मिरजेच्या मतदारसंघात आपल्या पहिलं मैदान होते. असं मैदान जिल्ह्यात झालेलं नाही. असं मैदान हे इथं होते आता हे. आणि मला अभिमान वाटतो माझ्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आज एवढी जनता इथं उत्सुकतेनं आणि मातबर पैलवान सिकंदर शेख सारखे पैलवान इथं उपलब्ध झाले. बाडगी मॅडम सगळे इथं पैलवान उपस्थित झालेत आणि असे मोठे जे नॅशनल खेळणारे पैलवान आहेत ते इथं उपस्थित झालेत. त्याबद्दल मी सगळ्या जनतेचं, आमच्या ह्या कार्यकर्त्यांचं, नियोजकांचं मी धन्यवाद देतो. त्यांचे मी आभार मानतो. अशी मैदान प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजेत. मातीतला खेळ चालू झाला पाहिजे आणि मातीतला खेळ चालू होऊन पैलवानांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना तंदुरुस्त बनण्यासाठी हे मैदानं झाली तर ते तंदुरुस्त बनतील, कुस्त्या खेळतील आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी तो प्रयत्न करायचा आहे. हा एक प्रयत्न आम्ही यावर्षी केलेला आहे. निश्चितच माझं धाडस नव्हतं कुस्त्या लावायचं, कुस्त्या करायचं. बऱ्याच वेळेला वाढदिवसानंतर माझे प्रस्ताव आहे की आपण कुस्त्याचे मैदान घेऊया. पण फारुखभाईनं जोरात पुढाकार घेतला आणि फारुखभाईने हे सुंदर असं मैदान इथं उपलब्ध केलं. त्याबद्दल फारुखभाई आणि त्यांच्या सर्व टीमला माझा धन्यवाद. जे पैलवान इथं आलेले आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आणि निश्चितच अशी मैदानं प्रत्येक ठिकाणी व्हावीत आणि आम्ही मैदान करत राहू हे आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.